आज शक्तीपीठ बाधितांची तुम्ही भेट घेतलेली, काय चर्चा झाली, नेमकी काय परिस्थिती वाटते? मला अगोदर सांगितलं होतं की शेतकरी उपोषणाला बसले, आपण त्यांना पाठिंबा द्यायला भेट घेण्यासाठी या. परंतु इतकं मारलं हे माहित नव्हतं, लाठीचार्ज झालेला माहित होता, परंतु इतकं मारलंय महिलांना सुद्धा. इतक्या क्रूरपणानं हल्ला सरकारनं शेतकऱ्यावरती केला नाही पाहिजे. कारण मुख्यमंत्री साहेबांची, फडणवीस साहेबांची जबाबदारी आहे. हे शेतकरी हे आपण सांभाळला पाहिजे. त्यांची म्हणणं काय, त्यांची भावना काय, शेतकऱ्यांची इच्छा काय, ते जाणून घेतलं पाहिजे. उगाच शेतकऱ्याला वेटीस धरायचं, त्यांच्यावरती बळाचा वापर करायचा आणि बळच मोजण्या करायच्या हे सरकारनं करू नये. त्या संदर्भात मी आत्ता म्हणजे मग सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या ओळडीनं सुद्धा हा निरोप सांगितला होता आणि शिंदे साहेबाकडे बी हे काही खातं येते, त्यांच्याही ओळडीला निरोप पाठवला होता. आता ते ज्यावेळेस अधिवेशनातून रिकामी होते त्यावेळेस मी त्यांना पुन्हा सांगेन की ही गंभीर विषय आहे शेतकऱ्यांचा, शक्तीपीठ महामार्गाचा. याच्यात सामंजस्याची भूमिका सगळ्यांनीच घेऊन, शेतकऱ्यांनी पण आणि सरकारने सुद्धा याचा तोडगा काढा. यांचं नाही म्हणणं नाही महामार्ग करणं, तर ते पूर्ण ऐकून घेतलं पाहिजे. तेच आता बावनकुळे साहेबाला सुद्धा बोलतो की तुमच्या मंत्रालयाच्या अधिकारात हा विषय येतो. भूसंपादन हा मंत्रालयाचा विभाग चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांकडे आहे. त्यांनी आता अधिवेशनाच्या बाहेर येऊन हा विषय बोलले की आम्ही शेतकऱ्यांना सगळ्या बोलून घेतो. आता मला वाटतं पुढच्या गुरुवारी त्यांनी या शेतकऱ्यांची, शक्तीपीठ महामार्गाच्या शेतकऱ्यांची बैठक लावली. त्या बैठकीत तोडगा 100% काढतो असं त्यांनी शब्द दिलाय. आणि मग त्यांनी सांगितलं की आता सगळ्या शेतकऱ्यांनी पोषण सोडून घ्या. आणि मला खात्री आहे की बावनकुळे साहेब 100% याच्यातून मार्ग काढणार. कारण मी याच्या अगोदर एक त्यांना प्रश्न सांगितला होता असाच मागणीचा, त्यांनी तो कडीला नेला होता. म्हणून आत्मविश्वास आहे की ते मार्ग काढतात. दादा, पण ह्या महामार्गाची मागणीच नाहीये आणि आवश्यकता नाही, इतक्या चांगल्या जमिनी जर जात असतील तर या शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय? सगळ्या बागायती शेती आहे. हा, मग आता ही भूमिका त्यांनी सरकार दरबारी सुद्धा मांडणं गरजेचं. आंदोलनाच्या माध्यमातून मांडले हे लोकशाहीचा अखेर आहे, ठीक. मीडियाच्या बांधवांनी सगळ्यांनी त्यांना साथ देऊन त्यांच्या अन्यायाला वाचा फोडली, ही पण चांगली गोष्ट आहे. पण आता तुम्हाला सरकार दरबारी एकदा ही विषय मांडावा लागेल की जर शक्ती महामार्गाची आवश्यकताच नाही, शेतकऱ्यांचा विरोध तर करू नका. शेतकऱ्यांपेक्षा मोठं राज्यात कोणी नाही, कारण या शेतकऱ्यांनी सरकारला बसवलंय. सुखी समाधानी मंत्री आहेत, कोणाच्या जीवावरती ते शेतकऱ्यांचे. शेतकरी सुद्धा सुखी समाधानी राहायला पाहिजे ना, ही भूमिका सरकारची. म्हणून आता बावनकुळे साहेबांनी चांगला विषय हातात घेतला मला. उलट त्यांनी रिस्पॉन्स दिलाय की ठीक आहे, मी शेतकऱ्यांची चर्चा करायला तयार आहे आणि मार्ग पण काढायला तयार आहे. तर एकदा बसलं पाहिजे या मताचा मी. अधिकारी म्हणत होते तुम्ही नाही दिल्या तरी आम्ही जमीन हिसकावून घेऊ, अशा पद्धतीची भाषा मोजणी अधिकाऱ्यांची, महसूल प्रशासनाची होती. मला वाटत नाही त्याच्यात काय बावनकुळे साहेबांचा विषय असेल किंवा फडणवीस साहेबाचा असेल. काय अधिकारी बिनमुनेबाज असतात, इकडे सुद्धा काही करू शकतात. असा कोणी अधिकारी असेल तर म्हणणारा कोण? त्याचे बावनकुळे साहेब, मुख्यमंत्री साहेब चौकशीला घेतील ना, तू असं का बोलला, तुला आमचे कोणाचे आदेश होते का तू खाली राहून. काही अधिकारी काय आहे, सरकारला सुद्धा इथं राहून बदनाम करतात. काही असं सुद्धा होऊ शकतं म्हणतोय. त्यामुळे ते घेतील ना, त्याला चौकशीच्या फेऱ्यात ओढतील. दुसरा महत्वाचा विषय दादा, अजित पवारांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काय वाटतं, कोणाची चौकशी झाली पाहिजे नाही झाली? आता परिवाराला मी तर मागच पण सांगितलं की परिवाराला जर वाटत असलं की चौकशी झाली पाहिजे तर खरंच झाली पण पाहिजे. पण आता आधी नव्हतं वाटत जास्त, पण जसे त्या पत्रकार परिषदा सुरू झाल्या तसं थोडंसं संशय बळावायला लागलाय. काय खरं असं का काय, पण इतकं वाईटपणानं वागणं, इतक्या वाईटपणानं बोलणं असं कधी काय दादाचं नव्हतं. म्हणून शंका येत नाही. अशा घटना कोणाशी होत्या की थेटपणानं जो खेटला जातो, थेटपणानं जे प्रक्रिया होत्या, अशा व्यक्तींविरोधात एखादीच होतं ते असे शांततेत होतं. प्रक्रियात काम करताना, प्रशासनात काम करताना, सरकारमध्ये काम करताना धाडसी निर्णय घेत होते. पण एखाद्या दिवस असं मीडियात बघितल्यानंतर असंही वाटतं पत्रकार परिषदेवर खरं असेल तर काय व्हायला पाहिजे चौकशी. जर त्यांच्या कुटुंबाचं, परिवाराचं म्हणणं असेल तर व्हायला पाहिजे. एवढा मोठा नेता गेला, मात्र अजूनही डीजीसीएच्या कुठल्या अधिकाऱ्यांवर कारवाई नाही. इतके दिवस उलटल्यानंतर कुठल्याही प्रकारची चौकशी समोर आली. ते तर त्यात काही पुरावेच उपलब्ध नाही म्हणतात. म्हणजे सीसीटीव्ही नाही म्हणतात, तो ब्लॅक बॉक्स का काय असतो ते बी नाही म्हणतात. सगळं म्हणजे ते वाटतंय थोडंसं विचित्रपणा वाटतोय त्याच्यातला. पण आता ज्याच्यात भाग ज्याच्यातलं माहीत नाही त्यात माणसाने उगाच बोलू नये. आपल्याला एकतर त्यातली जास्ती माहिती आहे आणि उगाच त्यात काहीतरी बोलायचं. पण आता परिवाराला जर शंका येत असेल ना, त्यांनी निर्भीडपणानं मात्र ती चौकशी होऊ द्यायला पाहिजे, करा पण म्हणायला पाहिजे, होऊ द्या. पण आता चौकशी झाली काही झालं पाहिजे, माणूस येणार आहे का? आता जितका चांगला काम करणारा दादा गेला. पण आता मराठा आरक्षणाचा विषय होता, अजूनही प्रमाणपत्र दिले जात नाहीये.
अनेक ठिकाणी अधिकारी हे करतात. तर काय भूमिका असणार आहे आपली या सर्व? मी सांगून टाकलं आज, म्हणजे कालच सांगून टाकलं की तुम्ही पुन्हा म्हणू नका की आता आम्हाला उभं राहायला जागा नाही राहिली, बोलायला जागा नाही राहिली, खूप परिस्थिती वाईट झाली, म्हणू नका. म्हणून मी सांगितलं मी जूनमध्ये मला आमरण उपोषण करावं लागेल, त्यावेळेस मी मंत्र्यांचं कोणाचं ऐकणार नाही. आज तुम्हाला प्रामाणिकपणानं प्रेमानं सांगतोय की विखे पाटील साहेबांकडे उपसमिती त्यांनी ही जबाबदारी आहे. त्यांनी JR काढलाय, रमेश साहेबांनी JR काढलाय. जर तुम्ही मोठ्या मनाने JR काढलाय तर हैदराबादच्या गॅझेट प्रमाणपत्र द्यायला तुम्हाला हरकत काय? तुम्ही स्थानिक चौकशी अहवाल काढलाय, त्या अहवालाप्रमाणे तुम्हाला आल्याच्या नंतर अर्ज आल्याच्या नंतर कोणी प्रमाणपत्र द्यायला अडचण काय? कारण JR तुम्ही काढलाय, JR पेक्षा अधिकारी मोठा नाही. JR म्हणजे कायदा झाला आणि तो कायदा सरकार चालवतंय, आणि मग तुम्ही कायदा डावलणार का अधिकारी? अधिकाऱ्यांना काही त्रास आहे का? कशा जीवावर देताय तुम्ही? तुम्हाला जर कोणी आडवं पडत असेल तर सरकारनं JR काढलाय, म्हणजे कायदा केलाय, मग आता त्याप्रमाणे आम्ही देतोय असं बोललं पाहिजे अधिकाऱ्यांनी. पण काही जाणून बुजून सरकारला बदनाम करायसाठी पण देत नसतील असं पण वाटतं. आता आम्ही तर सांगितलं त्यांना हैदराबादच्या गॅझेट प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. जेवढे अर्ज आले ते पुऱ्या अर्जाचे प्रमाणपत्र द्या. एक दुसरं सांगितलं की शिंदे समितीने नुसते मुदतवाढी देऊ नका, शिंदे समितीने काम पण केलं पाहिजे, नोंदी शोधल्या पाहिजेत, पुन्हा रेकॉर्ड शोधला पाहिजे आणि ज्या नोंदी शोधल्या त्याचे प्रमाणपत्र दिले पाहिजे. तिसरं सांगितलं की व्हॅलिडिटी अधिकारी मुद्दाम रोखले जातात. शिक्षणातून पोरं बाद झाले पाहिजे, नोकरीतून पोरं बाद झाले पाहिजेत, म्हणून बलिदान गेलेल्या कुटुंबात